माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर हा देखील खूप मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याचशा ताईंनी दादांनी मला कमेंट केलत्या की ताई आमचे पैसे भरपूर प्रमाणात अडकलेले आहेत, प्रॉपर्टीमध्ये अडकलेले आहेत किंवा कोणाला तरी उसने दिलेले आहेत पण ते रिटर्न देत नाही आहेत पैसे, असे खूप ताई दादांनी कमेंट केलेले आहेत की ताई या अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आम्हाला कोणते उपाय करावे लागतील, रक्कम खूप मोठी आहे आणि अडकून आहेत पैसे, तर प्लीज आम्हाला याच्यावरती काही तोडगे काही उपाय तुम्ही सांगाल का। तर त्यांच्यासाठी त्या ताई दादांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर बघा, जेव्हा आपले पैसे अडकतात किंवा आपण कोणाला तरी उसने पैसे देतो आणि ते आपल्याला रिटर्न वेळेत करत नाही, त्यामुळे आपले जे पुढचे प्लॅन्स आहेत ते सगळे कोलॅप्स होतात आणि जे आपण बनवलेले आहेत भविष्यामधले प्लॅन ते आपले सक्सेसफुल होत नाहीत। त्यामुळे आपल्याला नैराश्य येतं, टेन्शन येतं, आपल्याला काहीच सुचत नाही, सगळे मार्ग बंद होतात। बघा, पहिल्यांदा पैसे अडकतातच का, किंवा कुठेतरी आपण गुंतवलेला आहे पैसा पतसंस्थेमध्ये वगैरे प्रॉपर्टीमध्ये, समजा ती पतसंस्था बुडीत गेली, बँक बुडीत गेली, तर हे पैसे जे आहेत ते अडकतात, आपल्याला ते रिटर्न मिळत नाही किंवा रिटर्न मिळण्याची काहीच आशा नसते। तर हे का अडकतात, तर आपला जेव्हा गुरु हा ग्रह आणि शुक्र हा ग्रह कमकुवत बनलेला असतो तेव्हा असे आपल्याला पैशाचे लॉस होतात। कुठल्याही प्रकारचा पैशाचा लॉस मग असू द्यात, ते याच्यामुळेच होतात की आपल्या पत्रिकेतला गुरुग्रह आणि शुक्र ग्रह हे खराब झालेल्या असतात, त्यांची जी स्थिती आहे ती बिघडलेली असते, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं नुकसान सहन करावं लागतं आणि पैशाच्या अडचणी आपल्याला येतात। तर आज या व्हिडिओमध्ये काही मी अतिशय सोपे घरगुती उपाय सांगणार आहेत, जे तुम्हाला तुमचे पैसे मिळेपर्यंत सातत्याने पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत। आपल्या स्वामी समर्थांवर, आपल्या गुरुदेव दत्तांवर किंवा तुम्ही जे कोणते गुरु मानलेले आहेत त्यांच्यावरती, आपल्या इष्टदेवावरती विश्वास ठेवून आपल्याला हे उपाय सातत्याने करायचे आहे। बघा, तुमचे हे जे पैसे आहेत अडकलेले ते नक्की तुम्हाला परत मिळण्यामध्ये मदत होईल किंवा काही ते पैसे मिळवण्यासाठी जे मार्ग आहेत ते खुले होताना तुम्हाला दिसतील, पण हे तुम्हाला उपाय सातत्याने पैसे मिळेपर्यंत करायचे आहेत। लगेचच मी तुम्हाला सांगते, हे 2-4 उपाय आहेत, ते खूप प्रभावी आहेत। सुरुवातीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप सोपा उपाय म्हणजे तुम्हाला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे। तांब्याचा कलश घ्या किंवा छोटी वाटी घ्या, काहीही घ्या, पण तांबे या धातूचा घ्या। त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, चिमूटभर हळद त्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला आणि या पाण्याचं अर्घ्य तुम्हाला रोज सूर्यदेवांना द्यायचं आहे, सूर्याला द्यायचं आहे। बघा, असा तो तांब्या आहे तो असा थोडासा उंच धरा आणि या तांब्यातून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। रोज तुम्हाला असं अर्घ्य पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून सूर्याला द्यायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला लवकर उठावं लागेल, पण सूर्य उगवताना हे अर्घ्य तुम्ही द्यायला विसरू नका, कारण बघा, हळद म्हणजे गुरु ग्रहासाठी खूप पवित्र मानली जाते आणि जेव्हा तुम्ही हळदीचे उपाय कराल तेव्हा तुमचा गुरुग्रह हा हळूहळू मजबूत व्हायला लागतो आणि हा उपाय तुम्ही सातत्याने केल्यानंतर तुमचे जे अडकलेले पैसे आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळायला मदत होते किंवा धनलाभ असेल तर तो व्हायला तुम्हाला मदत होईल। हा झाला पहिला उपाय, अत्यंत प्रभावी आहे हा उपाय। आता दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजे पणती घ्या किंवा स्टीलचा दिवा घ्या, कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता आणि ही पणती किंवा तो जो दिवा आहे तो घेऊन तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे। तुमचे जे कोणते गुरु असतील, ज्यांना तुम्ही मानता, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या महाराजांच्या किंवा गुरूंच्या मठामध्ये तुम्हाला जायचं आहे। जसं की आता स्वामी समर्थ महाराज आहेत किंवा श्री गुरुदेव दत्त महाराज आहेत किंवा तुम्ही जे कोणत्या गुरूंना मानता आहात त्यांच्या मंदिरामध्ये जा किंवा इष्ट दैवत आहे तुमचं, तुमची कुलदैवता आहे, त्यांना तुम्ही मानताय, तर असा दिवा घेऊन तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे काय करायचं आहे, तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच लावायचा आहे आणि
त्यामध्ये 2 लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये प्रज्वलित करून टाकायच्या आहेत. हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर दर पौर्णिमेला न चुकता तुम्हाला तुमच्या जे गुरु आहेत, तुम्ही ज्यांना मानता त्यांच्या मंदिरात जायचं आहे, केंद्रात जायचं आहे. आता स्वामी समर्थ महाराजांच्या समजा केंद्रामध्ये आपण जातो आहे तर पौर्णिमेला तुम्हाला स्वामींच्या मठात केंद्रात जायचं आहे. तिथे तुम्हाला अशा पद्धतीने तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्यात आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, माझे अडकलेले पैसे आहेत तर ते मला पुन्हा मिळवण्यामध्ये मदत करा, किंवा तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला दिलेलेत पैसे पण ते तुम्हाला रिटर्न करत नाही आहेत तर त्यांनी मला रिटर्न करू द्यात माझे पैसे, यातून मार्ग दाखवा तुम्हाला, असा तिथे स्वामींना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि 1 माळी स्वामींचा तिथे बसून जप करायचा आहे किंवा 5 मिनिटं बसून तुम्ही स्वामींचा जप करू शकता. दर पौर्णिमेला न चुकता हा उपाय तुम्ही करायचा आहे तुमचे पैसे मिळेपर्यंत. अत्यंत प्रभावी उपाय, जरूर तुम्ही करून बघा. आता या ठिकाणी जो तुम्ही दिवा तिथे प्रज्वलित करणार आहात तो तुम्हाला तिथेच ठेवून यायचा आहे, पुन्हा घेऊन यायचा नाही. यासाठी तुम्ही कणकेचा दिवा देखील वापरू शकता. पण उपाय करताना पहिल्यांदा जो दिवा तुम्ही वापरलेला आहे तोच दिवा तुम्हाला नेहमी वापरायचा आहे. सारखा त्यामध्ये बदल करायचा नाही. म्हणजे एकदा मातीचा दिवा, एकदा कणकेचा, एकदा स्टीलचा असं नाही. एक कोणता तरी दिवा फिक्स तुम्हाला करायचा आहे. आता पुढचा तिसरा उपाय जो आहे तर तो म्हणजे आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष निर्माण होत असतात आणि त्यामुळे देखील आपल्याला अशा नुकसानांना सामोरं जावं लागतं. तर तुमच्या घराचा दक्षिण पूर्व कोपरा जो आहे तो नेहमी स्वच्छ ठेवण्याचा, नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करा. तिथे अगदी काहीतरी भंगारचं सामान ठेवलेलं आहे, ज्या उपयोगात नाही आहेत वस्तू त्या ठेवलेल्या आहेत तर त्या पटकन आजच्या आज काढून टाका. आणि तुम्हाला काय करायचं आहे, पूर्व दिशेला सूर्याची प्रतिमा मिळते अशा पद्धतीची, जी प्रत्येक धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला आरामशीर मिळून जाईल किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये पण तुम्हाला ही प्रतिमा मिळून जाईल. तर तांब्याची सूर्याची प्रतिमा तुम्हाला आणायची आहे आणि ती तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून लावायची आहे. हा उपाय केल्याने देखील तुमचे जे अडकलेले पैसे आहेत ते मिळण्यास मदत होते. तुमचा जो गुरुग्रह आहे, शुक्र ग्रह आहे, तो मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. ही सूर्याची प्रतिमा तुम्ही कोणत्याही दिवशी घरामध्ये तुमच्या आणू शकता. व्यवस्थित तिचं पूजन करा, म्हणजे हळद कुंकू वाहून दुधाने पाण्याने अभिषेक घाला, तिचं विधिवत पूजन करा आणि नंतर ही प्रतिमा घराच्या पूर्व दिशेला तोंड करून लावून टाकायची आहे. अशा पद्धतीने आपला गुरु आणि शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हे उपाय तुम्ही अवश्य आणि आवर्जून करा. आता पुढचा एक उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजे चणा डाळ घ्यायची आहे. त्याचबरोबर थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि चणा डाळ, गूळ हे सगळं तुम्हाला चपातीमध्ये घालून गाईला खाऊ घालायचं आहे. किंवा मग तुम्ही गव्हाचं पीठ आणि साखर घेऊन ते गाईला खाऊ घालायचं आहे. असं केल्याने देखील आपला शुक्रग्रह, गुरुग्रह मजबूत व्हायला मदत होते आणि आपले पैसे अडकलेले असतील किंवा उसने दिलेले पैसे आहेत ते पुन्हा मिळत नाही आहेत तर हे सगळे प्रश्न सुटण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्हाला रोज जमत असेल तर गाईला हे खाऊ घाला, नसेल जमत तर आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला असं गाईला हे गूळ, हरभऱ्याची डाळ, चपाती खाऊ घालायची आहे. अत्यंत हा प्रभावी उपाय आहे, सोपा उपाय आहे, पण खूप जास्त तुम्हाला याच्यातून चांगले मार्ग मिळतील असा हा उपाय आहे. त्याचबरोबर अजून एक उपाय सांगते, ते म्हणजे एक चांदीचं छोटंसं भांडं घ्या, छोटीशी चांदीची वाटी घ्या किंवा असं तांब्या भांडं घ्या छोटंसं, पण चांदीचं असावं हे भांडं. आणि हे तुम्हाला घराच्या तुमच्या वायव्य कोपऱ्यामध्ये पाणी भरून ठेवून द्यायचं आहे. याच्यातलं पाणी तुम्हाला रोज बदलायचं आहे. याच्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या झाडांना कुंड्यांमध्ये टाकू शकता आणि रोज तुम्हाला हे पाणी बदलायचं आहे. पण हा उपाय इतका सोपा आणि तितकाच प्रभावी पण आहे. गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी, धनलाभासाठी
हा अत्यंत छोटासा पण प्रभावी उपाय आहे। तर हे काही उपाय होते जे तुम्ही अडकलेले पैसे, उसने दिलेले पैसे जे परत मिळत नाही आहेत त्यासाठी करू शकता। अत्यंत सोपे प्रभावी उपाय आहे। ज्यांना अशा काही समस्या आहेत त्यांनी नक्की करून पाहण्यासारखे आहेत। जोपर्यंत तुमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत अवश्य तुम्ही हे करून पहा आणि हे उपाय तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांच्या काही अशा समस्या असतील तर त्यांना अवश्य याच्यातून मार्ग मिळेल हा व्हिडिओ बघून आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।